नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MTS जे महाटेट सिरीज या यूट्यूब चॅनलवर मी आपलं सहर्ष स्वागत करतो आहे. तर पहा, आज जे आपण सेशन पाहतो आहे किंवा हा जो व्हिडिओ तुमच्यासमोर सादर करतो आहे त्याचा उद्देश समजून घ्या की गेल्या वर्षी म्हणजे 2019ला प्रथमच म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या जगामध्ये म्हणजे ज्या पद्धतीनं पूर्वी परीक्षा घेतल्या जायच्या किंवा ती परीक्षेची प्रोसिजर असायची त्याच्यामध्ये थोडासा बदल करून महापोर्टल हा एक प्रकार आला आणि त्यांच्यामार्फत काही पदांच्या परीक्षा घेतल्या गेल्या. म्हणजे सरळ सेवा लेवलची जी पदं होती तर त्याच्या तलाठी असेल किंवा वित्त विभाग, अन्नपुरवठा विभाग या परीक्षा घेतल्या गेल्या. आणि मग आता त्या परीक्षेमध्ये ज्या पद्धतीनं प्रश्न विचारले गेले, आता ह्या परीक्षा सगळ्या ऑनलाईन झाल्या होत्या म्हणजे आणि ऑनलाईन झाल्यामुळं त्यांनी फक्त जो काही प्रश्नांचा पॅटर्न होता म्हणजे जो मूळ प्रश्न तोच ठेवून फक्त विचारण्याची पद्धत बदलली, थोडा काठिण्य पातळीत फरक केला, त्यानंतर प्रश्नांच्या संख्येमध्ये थोडा फरक केला आणि अशा पद्धतीनं त्या परीक्षा घेतल्या गेल्या. म्हणजे आजही तिथं त्या परीक्षेसाठी फॉर्म भरलेली मुलं आहेत म्हणजे त्यांच्या अजून परीक्षा झालेल्या नाही आहेत. परंतु आम्ही ह्या यूट्यूब चॅनलवर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यासाठी म्हणजे तो पोलीस भरतीची तयारी करणारा विद्यार्थी असो, तलाठी, ग्रामसेवक म्हणजे सरळ सेवेमार्फत जे काही परीक्षा घेतल्या जातात, त्यानंतर MPSC परीक्षा घेते, PSI, STI असिस्टंट, त्यानंतर राज्यसेवेच्या परीक्षा होतात तर त्याच्यामध्ये मॅथ्स आणि रिझनिंग म्हणजे ज्याला आपण अंकगणित आणि बुद्धिमापन हा जो विषय म्हणतो हा सगळ्या परीक्षेला आहे. तर या विषयाची परिपूर्ण तयारी व्हावी. समजा येऊ घातलेल्या परीक्षा आहेत म्हणजे इथून पुढे ज्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये कदाचित जर हाच पॅटर्न राबवण्यात आला तर मुलांना काही समस्या येऊ नयेत. कारण ज्या पद्धतीनं आपण तयारी केली पाहिजे ती प्रॉपर पद्धत काय आहे आणि ह्या प्रकारचे प्रश्न नेमके कसे सोडवायचे असतात किंवा काय बदल त्यांनी केला आहे, मूळ प्रश्नात काय बदल करून त्यांनी प्रश्न विचारला गेला आहे, तर या सगळ्याचं आपल्याला माहिती व्हावी आणि सर्वांगीण तयारी व्हावी विद्यार्थ्यांची. या उद्देशानं MTS हे जे यूट्यूब चॅनल आहे हे तुमच्यासाठी आम्ही ह्या महापोर्टलचे झालेले जे काही पेपर्स असतील, ज्या काही प्रश्नपत्रिका असतील त्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचं स्टेप बाय स्टेप विश्लेषण आम्ही तुमच्यासमोर मांडणार आहोत. आणि यासाठी हा उहापोह सुरू आहे. आणि आज आपण जो पेपर पाहतो आहे की महापोर्टलचा जो गेल्या वर्षी झाला होता तो मार्च महिन्यामध्ये 1 तारखेला म्हणजे 2019 1 मार्च 2019ला दुपारी 2:30 वाजता जो पेपर झाला वित्त विभाग ह्याचा पेपर क्रमांक 1. तर या प्रश्नांचं विश्लेषण आता आपण पाहणार आहोत. तर पाहूया पहिला प्रश्न जो त्यांनी विचारला होता. प्रश्न मी वाचतो व्यवस्थित शांतपणे. पहा कसा प्रश्न आहे. अ आणि ब एक काम 30 दिवसात पूर्ण करतात. ब आणि क तेच काम 24 दिवसात, तर क आणि अ तेच काम 20 दिवसात पूर्ण करतात. त्या सगळ्यांनी 12 दिवस एकत्र काम केले. नंतर अ आणि ब सोडून जातात, तर क ला राहिलेले काम पूर्ण करायला किती दिवस लागतील असा प्रश्न विचारला आहे. म्हणजे जी मुलं स्पर्धा परीक्षा करतायत, ज्यांचा थोडाफार अभ्यास झालेला आहे, ज्यांनी काही परीक्षा दिलेल्या आहेत, काही प्रश्नांचं अनालिसिस केलेलं आहे, तर त्या मुलांच्या लक्षात येईल की प्रश्नामध्ये थोडासा काय बदल केला गेला. म्हणजे रेग्युलर प्रश्न कसा असायचा आणि हा प्रश्न कसा विचारला. तर हा प्रश्न मी तुम्हाला लॉजिकल मेथडनं सोडवून दाखवतो अगोदर. म्हणजे इमॅजिन करून हा प्रश्न सोडवूया. प्रश्न पहिला समजून घेऊया. तर प्रश्न असा दिला आहे की अ आणि ब एक काम 30 दिवसात पूर्ण करतात म्हणजे दोघं मिळून. म्हणजे हा एक अ आहे, हा अ अधिक ब असं मी लिहिलं म्हणजे अ आणि ब दोघं मिळून काम काय आहे ते माहीत नाही आपल्याला, पण ते काम म्हणजे अ आणि ब दोघं मिळून जे पूर्ण करतात त्यांना 30 दिवस लागतात असं त्यांनी दिले. म्हणजे अ आणि ब एक काम 30 दिवसात पूर्ण करतात. त्यानंतर जर जोडी बदलली, ब आणि क ला तेच काम करायला लावलं, ब आणि क यांना जर ते काम करायला लावलं तर त्यांना लागतात 24 दिवस असं प्रश्नामध्ये दिलं आहे. म्हणजे 24 दिवस. आणि त्यानंतर अ आणि क या दोघांना ते काम करायला लावलं तर त्यांना लागतात 20 दिवस. म्हणजे हा प्रश्नांचा पूर्ण अर्थ लक्षात घ्या. म्हणजे एक कुठलं तरी काम आहे आणि ते काम अ आणि ब दोघं करत असतील तर 30 दिवस लागतात. जर ब आणि क दोघं मिळून करत असतील तर 24 दिवस लागतात.
आणि जर अ आणि क करत असतील तर त्यांना 20 दिवस लागतात. आता प्रश्न आपल्याला असा विचारला आहे की या तिघांनी मिळून एकत्रित काम केलं, असं 12 दिवस काम केलं आणि त्या 12 दिवस काम केल्यानंतर अ आणि ब हे काम सोडून गेले आणि मग जे काम शिल्लक राहिलं ते काम क ला करण्यासाठी किती दिवस लागतील असा प्रश्न विचारला आहे. म्हणजे आपल्याला प्रश्न काय विचारला आहे हे समजल्यानंतर मग आपल्याला लक्षात येईल किंवा हा प्रश्न कसा सोडवायला पाहिजे. आता पहा, मी तुम्हाला एक लॉजिकल मेथड शिकवतो, म्हणजे सांगतो. तर तुम्हाला हे जे आकडे दिलेत ना 30 दिवस, 24 आणि 20, तर या तिघांनी भाग लागणारी संख्या जी लहानात लहान संख्या असते तिला आपण लसावी म्हणतो. पण तुम्ही लसावीच घ्यावं असं काही नाही आहे, पण ह्या तिघांनी भाग जाईल अशी कोणतीही एक संख्या तुम्ही इमेजिन करा. म्हणजे कोणतीही एक संख्या आपण गृहीत धरूया आणि तेवढं काम आहे असं समजूया आपण. मग मी काय करतो तर 720 ही संख्या मी गृहीत धरली आणि कामाला मी एक स्वरूप दिलं की समजा एक काम आहे, काय आहे तर 720 पानं लिहायची आहेत असं समजूया आपण. एक 720 पानाचं पुस्तक आहे आणि काहीतरी लिखाण आहे, डाटा आहे आणि ते 720 पानं लिहून काढायचे आहेत, हे काम आहे. मग तुम्ही काहीही धरू शकता. म्हणजे मी तसं म्हणालो की पानं लिहायची आहेत असं म्हणालो. कदाचित हे काही समजा विटा उचलायच्या असतील, किंवा झाड लावण्यासाठी वृक्षारोपणाचे खड्डे काढायचे असतील, काही काम काही असेल, त्याच्याशी काही आपल्याला देणं घेणं नाही आहे. पण ही जी संख्या आपण गृहीत धरतोय ही धरताना मात्र ह्या तिघांनी भाग जावा अशी असावी. मग ह्या 720ला ह्या तिघांनी भाग जातो म्हणून मी 720 घेतलं. तुम्ही 360 घेतलं तरी तेच उत्तर येईल. तुम्ही 120 घेतलं, तो प्रयोग तुम्ही करून बघायचा आहे. उदाहरण संपल्यानंतर तुम्ही नंतर मोकळ्या वेळेमध्ये तिथं वेगवेगळ्या संख्या घेऊन तुम्ही सोडवून बघायचं, म्हणजे तुमचं प्रॅक्टिसही होईल आणि तुम्हाला ते लॉजिकही लक्षात येईल. तर मग आता बघूया की जर 720 पानं लिहायची आहे, मग अ ला आणि ब ला 30 दिवस लागतात, तर एका दिवसात मी आता इथं सगळं जी माहिती घेतोय ती एका दिवसाची घेतोय. एक दिवस, पहा आता एका दिवसात. मग आता अ आणि ब एका दिवसात किती पानं लिहितील? कारण 720 पानं आहे, दोघांना लिहायला 30 दिवस लागतात. म्हणजे 720 भागिले 30, शून्याला शून्य गेली, 3 आपण भाग लावला, 3 दुणे 6 उरले 1 आणि 3 चौक 12, म्हणजे 24 पाने ही दोघं मिळून एका दिवसात लिहितील दिलेल्या माहितीवरून फक्त. त्यानंतर ब आणि क चा विचार केला, ब आणि क ही एका दिवसात किती लिहितील? तर पानं 720च आहेत, म्हणजे भागिले आता यांचं किती होणार आहे? 24, म्हणजे 24 म्हणजे भागिले केलं आपण 720 भागिले 24, 24 त्रिक 72 म्हणजे 30 पाने लिहितील. म्हणजे जर का ब ला आणि क ला ते काम दिलं तर त्यांना दिवसाला 30 पानं ते लिहितील. त्यानंतर अ आणि क, अ अधिक क म्हणतो मी, ही एका दिवसात किती लिहितील? तर ते लिहितील 720 भागिले 20, कारण त्यांना 20 दिवस लागतात. मग ह्या शून्याला शून्य गेलं, बेत्रिक 6, बेत्रिक 6 उरले 1, 12 झाले, बेसक 12, म्हणजे ही लिहितील 36 पाने. म्हणजे आता आपल्याला हे समजलं की ही जोडी जी आहे ती एका दिवसाला किती काम करू शकते. आता हे माझ्या लक्षात आल्यानंतर आता मी काय करतो, ह्या सगळ्यांची बेरीज करतो. आता इथंच मांडतोय बेरीज, पहा मी बेरीज कशी मांडतोय पहा. तर अ अधिक ब अधिक ब अधिक क अधिक अ अधिक क, म्हणजे प्रत्येक अ ब क हे डबल आलेत. म्हणजे मी एकदाच मांडतो, इथं मी सगळ्यांची बेरीज करतोय. तर मग बेरीज होईल 2 कॉमन काढतो, पायरी कमी केली. लक्षात घ्या मी 2 काय कॉमन काढले, तर इकडं आपण डाव्या बाजूची बेरीज डाव्या बाजूला, उजव्या बाजूची बेरीज उजव्या बाजूला करतोय. मग इथं 2 वेळा अ येईल, 2 वेळा ब येईल, 2 वेळा क येईल, म्हणजेच 2 कंसात अ अधिक ब अधिक क असं मिळेल. आणि इकडे मी बेरीज केली 36, 30 आणि 24. तर आपण बेरीज करूया. 36 आणि 24 ची बेरीज येते 60, 60 आणि 30 म्हणजे 90. म्हणजे आता हे 2 इकडे भागिले होतं ते तिकडे गेलं तर ते गुणिले होईल. म्हणजे मला फायनल मिळेल अ अधिक ब अधिक क ही एका दिवसामध्ये, म्हणजे 90 भागिले 2 म्हणजे 45. म्हणजे ह्या वाक्याचा अर्थ आहे की जर अ ब आणि क ह्या तिघांना एकत्रित काम करायला लावलं तर ते तिघं मिळून दिवसाला 45 पानं लिहित असली पाहिजेत. म्हणजे हे त्यांचं तिघांचं एका दिवसाचं काम आहे. मग आता आपल्याला हे समजलंय की हे तिघं मिळून
एका दिवसात 45 पानं लिहितात. मग आता ते 12 दिवसात किती लिहितील, कारण त्यांनी सांगितले तिघांनी मिळून 12 दिवस केलं, एकत्रित केलं. मग हे तिघांचं एकत्रित एका दिवसाचं काम आहे 45 पानं लिहिणं. मग आता 12 दिवसाचं काम किती होईल, किती पानं लिहितील, तर 12 दिवसात म्हणजे 12 दिवसात त्यांनी पानं लिहितील 12 गुणिले 45, कारण दिवसाला 45 लिहितात ना, आणि 12 दिवसाची पानं आहेत. म्हणजे आपण गुणाकार करू आता. 12 पंचे 60 से 0, ह्याच्या आले 6, 12 चौक 48 आणि 6 54, म्हणजे 540 पानं लिहून झाली 12 दिवसात. म्हणजे काम संपलेलं नाही आहे, म्हणजे 720 पानं लिहायची होती ना, मग 540 झाली. आता मग प्रश्नात असं विचारलं की 12 दिवस ह्या तिघांनी केल्यानंतर अ आणि ब सोडून गेले, म्हणजे कामावरून कॅन्सल झाले. मग जे काम शिल्लक राहिलं ते क ला करण्यासाठी किती दिवस लागतील असा प्रश्न विचारला. म्हणजे शिल्लक काम किती राहिलं, म्हणजे किती पानं लिहायची राहिली हे काढूया ना. म्हणजे शिल्लक पाने, म्हणजे आता शिल्लक काम म्हणा, शिल्लक पाने म्हणा, काय असेल ते शिल्लक पाने किती राहिली, तर शिल्लक पाने राहिली 720 वजा 540, कारण 540 लिहिली होती. मग आता 720 मधून 540 वजा करूयात, म्हणजे तुम्हाला मिळेल 0 से 0, 2 मधून 4 जात नाही, म्हणजे 12तून 4 गेले 8, ह्याच्या परत 5 आणि 1 6, आणि 7 मधून 6 गेले 1, म्हणजे 180 पानं लिहिण्याचं काम शिल्लक राहिलेलं आहे. आता हे क ला करावं लागणार आहे. पण आम्हाला हे माहीत नाही की क नेमका एका किती पानं लिहू शकतो, त्याचं माहीत नाही ना कामाचा वेग काय आहे ते. मग आता तो वेग मी कसा काढणार, तर माझ्याकडे हे तिघांचं मिळून आहे ना, बघा ना आता इकडं हे तिघं आहेत ना, हे तिघं मिळून एका दिवसात किती लिहितात 45. पण आता इथं ही दोघं मिळून किती लिहितात ते आहे ना आपल्याकडे, ही दोघं मिळून किती लिहितात 24 लिहितात, तिघं मिळून किती लिहितात 45 लिहितात. मग त्यात ह्या तिघामधून हे जर अ च ब चा आपण 24 दिवस वजा केले, म्हणजे 24 पानं वजा केली, तर आपल्याला मिळेल 45 वजा 24 जे येईल ते क करत असला पाहिजे. मग तेच मी तर लिहितोय, मांडतोय व्यवस्थित. तर पहा, मग आता मी काय केलं, अ अधिक ब अधिक क हे तिघांचं एका दिवसाचं काम आहे 45 पानं लिहिणं. त्यातून अ आणि ब ही दोघं मिळून लिहितात 24, इथं काढले आपण, ते 24 इथं लिहिलं. मग अधिक क बरोबर 45, मग 24 तिकडं गेलं, म्हणजे कच मला मिळालं. फक्त मला कच हवा आहे, मी सगळ्यांचंच कामाचा वेग काढू शकतो, कारण मी या समीकरणातून जर हे वजा केलं तर मला बच मिळेल, हे समीकरण वजा केलं तर मला अच मिळेल. पण मला क ची गरज आहे, कारण क ते राहिलेलं काम करणार आहे ना. आणि मग आता काढूया आता आपण 45 वजा 24, 45 वजा 24 म्हणजे 5 मधून 4 गेले 1, आणि 4 मधून 2 गेले 2, म्हणजे क जो आहे ना तो 24 पानं लिहितोय असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे क 24 लिहितोय. मग आता सॉरी 21, हा म्हणजे कचं वेग जो आहे कामाचा, म्हणजे काम करण्याचं त्याचं स्पीड आहे ते 21 पानं आहे. मग आता 21 पानं दिवसाला लिहितो, त्याच्या वाट्याला शिल्लक राहिल्यात पानं 180, आणि ते राहिलेलं काम आता त्याला करायचं आहे, कारण ते दोघं गेल्यात. आणि म्हणून त्याला लागणारे दिवस, म्हणजे आता क साठी जे दिवस लागतील, क चे दिवस म्हणजे काम करण्यासाठी क चे जे दिवस असतील ते दिवस आता आपण काढणार कसे, तर 180 भागिले 21. आता जर भाग लागत असेल तर भाग लावून सोपं करायचं. मग आता करूया, भाग लावतोय, कारण पहा 2 आणि 1 3 होतं म्हणजे 21, आणि 8 आणि 1 9 होतं, म्हणजे वर 9 आहे, खाली ह्या दोघांची बेरीज 3 आहे. आपल्याला 3 ची कसोटी माहीत आहे. ती 3 ची कसोटी काय सांगते, जर दिलेल्या संख्येतील अंकाच्या बेरजेला 3 न भाग गेला तर त्या संख्येला जातो. म्हणजे ह्या दोन्हींची पण बेरीज खाली पण वर पण 3 न भाग लागणारी संख्या आहे, 3 न 100% भाग जाणार. बारीक सारीक गोष्टी आहेत, पण तो कन्सेप्ट तुम्हाला पुन्हा तुमच्या कानावरती आढळावा म्हणून मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगितली की 3 ची कसोटी अशी असती. म्हणजे माझ्या लगेच लक्षात येतं याला 3 न भाग लागतो दोघांना. मग लावूया, 3 7 21, आणि इथं 3 सक 18 ही वरची 0, म्हणजे आता 60/7 हे उत्तर आलं. आता हे उत्तर आलं बरोबर आहे, पण कसं असतं एकच उत्तर आपण अनेक पद्धतीनं मांडू शकतो, पण आपल्याला तसं करायचं नाही आहे. तर आपल्याला पर्यायामध्ये कुठल्या पद्धतीनं उत्तर दिले ते बघावं लागेल. तर पर्यायामध्ये पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिला, मी पर्याय तुम्हाला वाचून दाखवेन. अगोदर उत्तर आपण काढूया. हे पण उत्तर बरोबरच आहे, हे पॉईंटमध्ये पण दशांश अपूर्णांकामध्ये पण आपण करू शकतो. मग आता आपण पूर्णांकात करूया. मग भाग लागतो बघा, 7 न 60ला जवळचा भाग कुठला लागतो, तर 7 8 56 म्हणजे 8चा लागतो. म्हणजे 8 पूर्णांक बाहेर काढलं. मग 60 मधून 56 गेल्यावर 4 शिल्लक राहिले ते आपण अंशाला घेतो आणि भागिले 7 तसंच ठेवतो. म्हणजे हे आपलं पूर्णांकयुक्त अपूर्णांक या पद्धतीमध्ये उत्तर आलं. हेच उत्तर आपण पॉईंटमध्ये काढू शकलो असतो.
दशांश चिन्हामध्ये. मग दशांश चिन्हामध्ये कसं काढायचं आपल्याला माहिती आहे, म्हणजे 8 पॉईंट येणार, मग 4 राहिलं 40 होणार, मग 7 5 35, मग पुन्हा 5 राहणार 50 होणार, 7 7 49, पुन्हा 1 राहणार. असं करू शकतो आपण. परंतु पर्यायामध्ये असे पर्याय दिलेले आहेत, त्यामुळे हा आहे पर्याय, उत्तरामधला पर्याय. तर त्याचे पर्याय सांगतो तुम्हाला मी. हे त्याचं उत्तर आहे. पर्याय त्यांनी दिले होते, सगळेच पर्याय वाचतो मी. पहिला पर्याय होता 8.1/7. दुसरा पर्याय होता 8.3/7. तिसरा पर्याय होता 8.4/7 आणि चौथा पर्याय होता 8.6/7. असे 4 पर्याय दिलेले होते. हे गणित आपण लॉजिकल पद्धतीने सोडवलं. आता हाच प्रश्न तुम्ही सोडवताना ह्या 720 ऐवजी तुम्ही ह्या तिघांनी भाग लावणारी कुठलीही संख्या, लहान घ्या मोठी घ्या, याच्यापेक्षा मोठी घ्या, फारच कमी होऊ नये म्हणून मी 120 घेतलं नाही, कारण ह्याचा लसावी येतो 120. म्हणजे जरी तुम्ही 120 घेतलं तर फक्त हे आकडे बदलतील, पण हे आकडे बदलतील, पण इथं जे उत्तर येईल तेच उत्तर येईल. तुम्ही काही घ्या, म्हणजे काम काही धरा, कुठलीही संख्या घ्या, फक्त त्याची अट्ट लक्षात घ्या. म्हणजे अशा उदाहरणाला लसावी महत्त्वाचं. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा लसामसावी हा जर भाग कच्चा असेल किंवा त्याचे कन्सेप्ट क्लिअर नसतील तर त्यांनी ते करून घ्यायचं. लसामसावी फार महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. इतर प्रकारची उदाहरणं सोडवण्यासाठी आपल्याला लसामसावीचा वापर करावा लागतो आणि पर्टिक्युलर त्या टॉपिकवर ती सुद्धा उदाहरणं असतात. तर अशा पद्धतीनं आपण ह्या वित्त विभागाच्या पेपर 1 मधला पहिला प्रश्न पूर्ण केला. प्रश्न क्रमांक 2 तो असा आहे, 51 निकालाची सरासरी 20 आहे. त्यांच्यातील पहिल्या 20ची सरासरी 15 आहे आणि शेवटच्या 30ची सरासरी 18 आहे. तर 21व्या निकालाचे मूल्य काय असेल, असा प्रश्न विचारला आहे. प्रश्न समजून घेऊया. प्रश्न लिहितो फळ्यावरती. म्हणजे प्रश्नाचा जो काही रोख आहे तो रोख समजणं महत्त्वाचं असतं. म्हणजे प्रश्न वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की मला काय माहिती दिली आहे आणि त्याच्यावरून मला काय प्रश्न विचारला आहे, काय उत्तर शोधायचं आहे, हे समजणं फार महत्त्वाचं आहे. तर आता पाहूया काय दिले. पहा, त्यांनी सांगितलं आहे एक निकाल आहे आणि त्याची सरासरी आकडेवारी दिलेली आहे. ती आकडेवारी काय पहा, तर त्यांनी सांगितलं की निकालाची सरासरी 20 आहे. म्हणजे जो काही निकाल लागला, किती मुलं आहेत माहीत नाही आम्हाला, पण त्याची सरासरी जी आहे ती 20 आहे. आता सरासरी ह्या शब्दाचा अर्थ आपल्याला माहीत आहे की सरासरी, ॲव्हरेज. मग आता त्यांच्यातील पहिल्या 20ची सरासरी 15 आहे. म्हणजे आता हे पहिले 20 असतील, पहिले 20 म्हणजे आता मी इथे घेतो बघा, पहिले 20 जे निकाल आहेत त्यांची सरासरी दिली आहे, पहिल्या 20ची सरासरी 15 आहे. म्हणजे मग आता 20 जणांची 15 आहे, मग त्याची जर बेरीज करायची असेल तर आपल्याला 20 गुणिले 15 करावं लागेल ना. म्हणजे पहिले 20ची सरासरी 15 दिलेली आहे, म्हणजे 15 गुणिले 20 असं मिळेल. त्यानंतर पुढं आपल्याला दिले की शेवटच्या 30ची सरासरी 18 आहे. म्हणजे शेवटचे 30 आहेत, तर मी लिहितो पहा, म्हणजे प्रश्न तुम्हाला क्लिअर होईल. पहिले 20 यांची सरासरी 15, यांची सरासरी 15 आणि शेवटचे 30 जे निकाल आहेत त्यांची सरासरी दिली आहे 18. त्यांची सरासरी 18 आहे. 18 सरासरी 18. तर 21व्या निकालाचे मूल्य काय, म्हणजे 21 नंबरचा जो होता निकाल तर त्याचं मूल्य काय, म्हणजे त्या विद्यार्थ्याला किती गुण मिळाले असतील, त्याचा निकाल काय लागला असेल हे आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे आपल्या हे लक्षात येतं की अरे पहिले 20 दिल्यात, शेवटचे 30 दिल्यात, म्हणजे मध्ये 21वा विचारला आहे, म्हणजे 21वा असला पाहिजे. म्हणजे एकूण जी विद्यार्थी संख्या असणार आहे, म्हणजे ज्यांचा निकाल जाहीर केला आहे ती 51 मुलं असली पाहिजेत, हे तरी कॉमन सेन्सनं आपल्या लक्षात येत आहे. आणि मग त्यांनी प्रश्नात पहिल्यांदाच सांगितलं की निकालाची सरासरी 20 आहे. मग जर मुलं 51 असतील आणि सरासरी प्रत्येकाला 20 मार्क्स मिळाले असतील तर मग त्यांची एकूण मार्क्स किती होतील, तर एकूण मार्क्स होतील, एकूण मार्क्स किंवा एकूण गुण म्हणूयात आपण. एकूण गुण होणार 20 गुणिले 51 आणि 20 गुणिले 51 म्हणजेच 0, 2 1 2 आणि 5 2 10, म्हणजे 1020 ही त्या अखंड जेवढ्या मुलांचा निकाल झाला आहे त्या सगळ्यांच्या मिळून गुणांची बेरीज आहे 1020. आणि मग आता ही जी माहिती मला दिली होती आणि प्रश्न मला विचारला आहे की 21व्या निकालाचं मूल्य काय, आता ही मी माहिती मांडतो पहा. मग या सगळ्यांची बेरीज असेल 1020, ती अशी घेतली मी सगळ्यांची बेरीज. आता ही बेरीज म्हणजे काय काय आहे, तर याच्यामध्ये आहेत पहिले 20ची सरासरी 15, म्हणजे पहिले 20
त्याची सरासरी 15 म्हणजे 20 गुणिले 15 अधिक आता मध्ये 21वे पद आहे ते तर मला शोधायचं आहे. 21वा काय आहे, निकाल काय आहे? मग तिथं मी चौकट करतो, चौकटीत लिहितो मी की हे इथं जे आहे ते 21वा निकाल. हा 21वा निकाल. 21वा निकाल काय असेल तो किंवा 21व्याचं मूल्य 21 मी तसं लिहून ठेवलं कारण त्याचंच मला उत्तर काढायचं आहे. अधिक आता शेवटच्या 30, मग शेवटच्या 30 जणांची सरासरी 18 आहे म्हणजे 30 गुणिले 18. मग आता हे समीकरण सोडवलं तर मला 21वा निकाल समजणार आहे ना. म्हणजे मी किती एका समीकरणात बसवलं पहा, म्हणजे ही सगळी माहिती ह्यामध्ये सगळी बसली कारण 51 जणांची मिळून बेरीज एवढी येते 1020 येते. पण त्यामधल्या पहिल्या 20ची सरासरी 15 असल्यामुळं आता ह्यांचं होणार बेरीज करूया आपण. 15 दुने 30 म्हणजे 300 अधिक हे 21व्याची चौकट मी तशीच ठेवतो कारण ह्या चौकटीचंच मला उत्तर पाहिजे आहे, तेच तर मला विचारलंय. आता ह्यांचं मी गुणाकार केला 30 गुणिले 18 म्हणजे 18 त्रिक 54 आणि वरची 0. आता या दोघांची बेरीज होईल म्हणजे 300 आणि 540ची ती बेरीज होईल 840. ते 840 या बाजूला येईल 1020 मधून वजा होईल म्हणजे मला ह्या चौकटीतली किंमत मिळेल. चौकट म्हणजेच माझा 21वा निकाल आहे आणि म्हणजे तुम्हाला मिळेल 1020. लागलीच मी इकडे घेतो, ही बेरीज केली ती 840 इकडे घेतलं वजा केलं, इकडे चौकट आहे आणि मग आता म्हणजे वजाबाकी मिळेल ती बघूया. 0ला 0 गेले 0 म्हणजे त्यानंतर 2 मधून 4 जात नाही 12, 12तून 4 गेले 8, हाच्या परत दिला 8 अधिक 9, 10तून 9 गेले 1 म्हणजे 21वा जो निकाल आहे तर त्याचं मूल्य आहे 180. 21वा निकालाचं मूल्य असेल 180. तर पर्याय दिले होते त्यांनी. पर्याय नंबर 1 दिला होता 90, पर्याय नंबर 2 दिला होता 180, पर्याय नंबर 3 दिला होता 310 आणि पर्याय नंबर 4 दिला होता 250. तर त्यामध्ये 180 हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 3. तर हा सुद्धा सरासरी काढा असा प्रश्न विचारला. मी इथं सरासरीवरचा प्रश्न आहे की जसा वरचा आपण सरासरीचा पाहिला. आता इथं काय केलं आहे त्यांनी सरळ आपल्याला संख्या दिलेल्या आहेत आणि त्याची सरासरी काढा असं विचारले. आता मी संख्या वाचतो 20, 90, 45, 66, 28 व 51 आणि याची सरासरी विचारली. म्हणजे इथं काहीही शॉर्टकट नाही. म्हणजे अशा प्रश्नाला सोपा प्रश्न आहे हा एकदम. फक्त सगळ्यांची बेरीज करणे आणि किती आहेत ते पाहणे आणि त्यानं त्याला भाग देणे एवढंच सरासरीचं सूत्र आहे. त्या सूत्राप्रमाणे आपल्याला माहीत आहे की सरासरीचं सूत्र काय आहे तर सरासरी बरोबर सर्वांची बेरीज म्हणजे सर्व प्राप्तांकाची बेरीज असं पूर्ण वाक्य आहे. म्हणजे जी काय माहिती असेल त्या सर्वांची बेरीज आणि भागिले त्यांची संख्या हे सरासरीचं सूत्र आहे. आपल्याला माहीत आहे तरी पण मी इथं लिहून ठेवलं की आपल्या सतत ते नजरेखालून जावं म्हणून आणि भागिले एकूण संख्या हे सरासरीचं सूत्र आहे. मग आता त्या दिलेल्या ज्या संख्या आहेत मग त्याची सरासरी आपल्याला विचारली म्हणजे सरासरी बरोबर आता ते सगळ्यांची बेरीज आपल्याला करावी लागेल. तर ते मी आकडे मांडतो 20, 90, 45 म्हणजे 20 अधिक 90 अधिक 45 अधिक त्यानंतर पुढचे आकडे आहेत 66, 28 आणि 51. 66, 28 अधिक 51 28, 66, 28 आणि 51. आणि आता बघूया हे किती आहेत कारण आपल्याला एकूण संख्या त्यांची लिहायची आहे. मग 1, 2, 3, 4, 5 आणि 6 जण आहेत म्हणजे भागिले 6 होईल. आता यांची बेरीज करून त्याला 6 ने भागलं की आपल्याला त्याची सरासरी मिळेल. आता बेरीज करूया. मी बेरीज करतोय पहा. पहिल्यांदा मी एकक स्थानची बेरीज करतोय त्यानंतर मी दशक स्थानची बेरीज करेन. आडवी बेरीज करताना त्याच्या स्थानावरती लक्ष द्यायचं. तर 1 आणि 8 9, 9 आणि 6 15, 15 आणि 5 20. आता इथं 0 आहे इथं 0 आहे म्हणजे 20च म्हणजे 20 0 ह्याच्याला आले 2 ते बाजूला काढले. आता आपण बेरीज करतोय दशक स्थानाची म्हणजे हातच्या 2 आहे 5 आणि 2 7, 7 आणि 2 9, 9 आणि 6 15, 15 आणि 4, 15 आणि 4 19, 19 आणि 9 28, 28 आणि 2 30 म्हणजे बेरीज आली माझी 300. आता त्याला भागिले 6 आहे म्हणजे मी 6 ने भाग लावला 6 1 6, 6 5 30 आणि वरची 0 म्हणजे मला उत्तर मिळालं 50. म्हणजे यांची सरासरी आहे 50. त्यांनी पर्याय दिले होते. पहिला पर्याय दिला होता 80, दुसरा पर्याय आहे 96, तिसरा पर्याय आहे 50 आणि चौथा पर्याय आहे 35. तर याचं 50 हे उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. हा बुद्धिमापन या विषयावरचा प्रश्न आहे. प्रश्न मी वाचतो प्रथम आणि मग आपण बोर्डवरती करूया. प्रश्न क्रमांक 4.
तर प्रश्न असा आहे, जर एका सांकेतिक भाषेत ACFJ ला BDGK लिहिले जाते तर त्याच सांकेतिक भाषेत IKNR ला कसे लिहिले जाईल, असा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न लिहितो बोर्डवरती आणि मग त्याचं उत्तर आपण शोधूया. हे आहे सुद्धा प्रश्न कसे सोडवायचे असतात हे समजून घ्या. तर बघूया प्रश्न काय दिला आणि कसा सोडवायचा. तर आपल्याला दिलं त्यांनी एका सांकेतिक भाषेमध्ये ACFJ आणि J ACFJ ला कसं लिहितात ते दिले पुढं. एका सांकेतिक भाषेत कसं लिहितात, BDGK असं लिहितात. म्हणजे हा शब्द असा लिहायचा हे सांगितलं त्यांनी आपल्याला, मार्ग दाखवला की तुम्हाला कसं सोडवायचा तो पुढचा प्रश्न. आता म्हणजे जे प्रश्न विचारला तो सोडवण्यासाठीचा मार्ग हा दाखवलेला असतो आपल्याला सांकेतिक भाषेत. मग आता आपल्याला उत्तर कोणा शोधायचं आहे, तर IKNR. मग हा शब्द कसा लिहाल, IKN आणि R हा शब्द कसा लिहाल असा प्रश्न विचारलेला आहे. काय प्रश्न विचारला आहे, IKNR. मग आता बघूया की यांचं काय रिलेशन आहे, काय सांकेतिक भाषा वापरली त्यांनी, एक काहीतरी कोड वापरलेला असतो. मग आता प्रत्येक चेक करताना बघा B, मी पाहता क्षणी लक्षात येते माझ्या की A नंतर B अक्षर येतं, म्हणजे A आणि B लगेच पुढचं अक्षर आहे, A च्या पुढचं अक्षर B, त्यानंतर C पहा CD लगेच पुढचं अक्षर आहे, FG लगेच पुढचं अक्षर आहे, JK लगेच पुढचं अक्षर आहे. म्हणजे अधिक एक म्हटलं तरी चालेल, पण पुढचं अक्षर आहे ना. ABCDचा जो क्रम आहे इंग्रजी वर्णमालेमध्ये जे सिस्टीमनं अक्षरं बसलेली आहेत, A नंतर B, B नंतर C, C नंतर D अशा क्रमानं आपण झेडपर्यंत जातो. तर त्यांनी देताना असा क्रम दिला आहे. मग तोच क्रम आता इथं असेल ना. म्हणजे मला समजलं की काय सांकेतिक भाषा वापरली त्यांनी. मग आता साहजिक आहे मला फक्त काय करायचं आहे, तर आता याच्या पुढचे अक्षर फक्त घेत जायचं आहे. म्हणजे इथं जे पहिलं अक्षर माझं असणार आहे, समजा मी इथं ह्या 4 अक्षरासाठी 4 चौकटी करून ठेवतो. म्हणजे आपण तिथं भरू, ही पहिली चौकट पहिलं अक्षर, इथं दुसरी चौकट दुसरं अक्षर, तिसरी चौकट तिसरं अक्षर आणि चौथी चौकट चौथा अक्षर. पण आता आयच्या पुढे जे अक्षर असेल, आयच्या पुढे जे अक्षर असेल तेच अक्षर इथं असेल ना पहिल्या नंबरला. म्हणजे आय नंतर काय येतं, IJ. आय नंतर पुढं काय येतं, J. आता Kच्या पुढं काय येतं, तर Kच्या पुढं येतं KL. म्हणजे 2 नंबर अक्षर आहे L, म्हणजे Kच्या पुढं L. त्यानंतर आता थांबायचं जरासं. म्हणजे आता मी प्रश्न तुम्हाला पूर्ण दाखवतोय, परंतु तुम्ही असे प्रश्न सोडवताना काय करायचं की तुम्ही 2 शब्द टॅली केल्यानंतर पर्यायाकडे नजर द्यायची की जर का असा एखादा पर्याय असेल की त्याची पहिली 2 अक्षरं ही आहेत आणि दुसरा असा कुठलाच पर्याय नाही की त्याची पहिली 2 अक्षरं ही आहे, मग मात्र तुमचं उत्तर इथं संपलं. म्हणजे तुम्ही पुढे वेळ घालवायची आवश्यकता नाही. आता आपण याचं पूर्ण उत्तर काढूया, परंतु शक्यतो ही पद्धत ठेवायची. म्हणजे पूर्ण, कारण आपला वेळ वाचवण्याचा पण प्रयत्न केलेला असतो. म्हणजे ज्यांनी प्रश्न तयार केलेत ना त्यांनी ही पण काळजी घेतलेली आहे की मुलांना कमीत कमी वेळेत कसं सोडवता येईल. फक्त आपली बुद्धी किती शार्प काम करते हे तपासण्यासाठी तो प्रश्न आहे, ती परीक्षा आहे, हे लक्षात असू द्या. मग आता पुढे जाऊया. आता Nच्या पुढं कोण येतं, Nच्या पुढचं अक्षर L, M, N, O. म्हणजे पुढचं अक्षर असतं O. Nच्या पुढं O येतं. आणि Rच्या पुढे येणार अक्षर, Rच्या पुढं जे अक्षर येतं त्यात असेल. म्हणजे PQRST असं सिरीज आहे, म्हणजे तिथं असेल यस. म्हणजे तुमचं उत्तर आहे JLOS. हे आरच्या पुढचं अक्षर. आता मी सगळीच अक्षर लिहिली आहेत, परंतु पर्याय पाहता आपल्याला पटकन ते निवडता आला असता, कारण पहिल्याच बैठकीला 2 पर्याय बाद होतात. तर बघूया, मी पर्याय पण वाचतो. पहिला पर्याय त्यांनी दिला होता JLPS. पहिला पर्याय होता JLPS. इथं बघा JLPS. आणि दुसरा पर्याय दिला होता JLOS. हा दुसरा पर्याय, मी फक्त पहिला आणि दुसरा लिहिला. हा तिसरा आहे, हा तिसरा पर्याय आहे. आता बाकीचे 2 मी तुम्हाला वाचून दाखवतो. मी पर्यायावरून फास्ट जाण्यासाठी मी तुम्हाला पर्याय लिहिले मुद्दाम 2. तर आता पर्याय सगळे वाचतो बघा. पहिला मी लिहिलेलाच आहे JLPS. तर दुसरा पर्याय दिला होता RVOM. तिसरा पर्याय दिला आहे JLOS. आणि चौथा पर्याय दिला आहे MORE.
मग आता जर मी पहिली 2 अक्षरं फायनल झाल्यावर जर मी पर्यायाकडे पाहिलं असतं तर जो पर्याय नंबर 2 आणि पर्याय नंबर 4 आहे त्याची पहिली अक्षरे वेगळी आहेत, आर आणि एम आहे, म्हणजे ते उत्तरात नसणार आहेत, म्हणजे पहिल्या बैठकीला ते दोघं आऊट झाले. पण दुसरी दोघं आहेत ना त्याची पहिली 2 अक्षरं समानच आहेत ना, JL JL, म्हणून मी तर लिहिले बघा, याचं JL JL, म्हणजे मला आणखी एक स्टेप पुढे गेलं पाहिजे. मग आणखी एक स्टेप पुढे गेल्यावर ओ येते माझं 3 नंबरला, मग 3 नंबरला ओ असताना हाच पर्याय आहे, म्हणजे थांबलो इथं आपण, म्हणजे माझं उत्तर फायनल झालं. म्हणजे अशा पद्धतीने उत्तर मेन काढायचं असते आपल्याला, पूर्ण प्रश्न सोडवण्याची आवश्यकता नाही आहे. हां, फक्त आपण योग्य पर्याय निवडणं हा उद्देश आहे. तर आता बघूयात पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. हा प्रश्न काय पहा, मी प्रश्न वाचतो. राजूने 10,000 रुपयाला एक म्हैस आणि 7,500 रुपयाला एक गाई विकत घेतली. त्याने म्हैस 12% तोट्यात व गाय 20% नफ्याने विकली, तर त्याला झालेला नफा किंवा तोट्याची टक्केवारी किती, असा प्रश्न विचारला आहे. तर बघूयात आपण हा प्रश्न कसा सोडवायचा आहे. तर राजूनं काय केलं, प्रश्न आपल्याला समजला की राजू कोणते, त्या राजूशी काय आपल्याला देणे घेणे नाही आहे, परंतु तो राजू आहे त्याने एक म्हैस आणि एक गाय खरेदी केली, ही माहिती आमच्यासाठी महत्त्वाची आहे. आणि त्याच्या किमती मग आता बघूया, मी बोर्डवरती प्रेझेंट करतो. म्हैस जी आहे ती किती रुपयाला घेतली ते दिलेलं आहे. तर म्हैशीची किंमत दिली आहे, त्यानं एक म्हैस 10,000 रुपयाला, म्हणजे म्हैशीची खरेदी किंमत आहे, म्हैस घेतली 10,000 रुपयाला, 10,000 रुपयाला. आणि गाय खरेदी केली, गाय 7,500 रुपयाला. मुद्दा आपल्याला समजला, त्याने एक गाय आणि एक म्हैस खरेदी केलेली आहे, त्यांच्या खरेदी किमती दिलेल्या आहेत. आता प्रश्नात सांगितलं त्यांनी की म्हैस 12% तोट्याने विकली, म्हणजे म्हैस जेव्हा त्याने विकली तेव्हा त्याला 12% तोटा सोसावा लागला, 12% तोटा. आणि जेव्हा गाय विकली तेव्हा त्याला 20% नफा झाला, म्हणजे 20% नफ्याने विकली, म्हणजे 20% नफा झाला. आणि मग आपल्याला प्रश्न विचारला की ह्या एकूण व्यवहारामध्ये त्याला शेकडा नफा किंवा तोटा किती झाला. आता नफा झाला का तोटा झाला हे उदाहरण सांगेल आपल्याला, उदाहरण सोडल्यानंतर आपल्याला कळेल. हां, मग आता बघूया की जर 10,000ला घेतलेली म्हैस ही 12% तोट्याने विकली असेल तर ती किती रुपयाला विकली असेल. आता टक्के ह्या शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती आहे. टक्के म्हणजे काय, तर 100 आला किती, म्हणजे 100 रुपयाला 12 रुपयाचं नुकसान, त्याला म्हणायचं तोटा, म्हणजे 12% तोटा. मग आता सरळ आहे हो, 100ला जर 12 रुपये तर 10,000ला किती, सरळच आपण काढू शकतो ना, कॅल्क्युलेशन सुद्धा करायची गरज नाही, तरी पण असं करतात पहा. 10,000 हां, जर 12% काढायचं तुम्हाला 12/100 घ्या, 12/100, म्हणजे ह्या 200ला 200 गेल्या आणि 12वरती ह्या 2 शून्य येतील, म्हणजे किती रुपये होईल, 1200 रुपये. म्हणजे 1200 रुपये हा म्हशीचा, म्हणजे म्हैस विकण्यामध्ये त्याला तोटा सहन करावा लागेल. म्हणजे म्हशीची विक्री असणार आहे ती 1200 रुपये तोटा होणार आहे. मग ती विकली कितीला हे आपल्याला काढायचंच नाही आहे. आपण बघूया की तिथं तोटा किती झाला, तर म्हैस विकून झालेला तोटा तो आहे आकड्यामध्ये, मी इथंच लिहितो आता, पुढं मी कॅल्क्युलेशन करून दाखवलं होतं, आता लिहित नाही आहे. म्हणजे इथं 1200 रुपये तोटा झाला, तो शेकडा तोटा होता 12%, म्हणजे एकूण तोटा झाला 1200 रुपये. आता गाई जेव्हा विकली तेव्हा त्याला नफा झाला, आणि नफा झाला मग तो किती झाला, तर 20% झाला. म्हणजे 7,000, म्हणजे आता तो नफा काढताना, नफा असो किंवा तोटा असो, कसा काढायचा, किती रुपयेवर, 7,500वर, किती टक्के, 20%, म्हणजे 20/100. कारण टक्के चिन्ह आलं की टक्के चिन्ह काढलं की भागिले 100 करायला विसरायचं नाही. म्हणजे ह्या 200ला 200 गेल्या आणि 15 दुणे इथं काय होतं आता 75 गुणिले 2 आहे, म्हणजे 5 दुणे 10 0, ह्याच्या आणि 1, 7 दुणे 14 आणि 15, 150 आणि वरची 0, म्हणजे 1500 रुपये. म्हणजे इथं त्याला 1500 रुपये फायदा झाला, म्हणजे गाय विकून त्याला 1500 रुपये मिळाले, पण जेव्हा म्हैस विकली तेव्हा 1200 रुपये गेले, तोटा झाला. म्हणजे त्याला नफाच झाला आहे ना, नाही का, म्हणजे एकूण त्याला व्यवहारात नफा झाला. किती झाला, तर एकूण नफा त्याचा झाला आपल्याला, म्हणजे त्याला तर एकूण नफा झाला, एकूण नफा तर लिहितो मी, तर 1500 मधून, कारण 1500 फायदा आहे आणि 1200 तोटा आहे, म्हणजे त्यातनं 1200 वजा केले, म्हणजे त्याला 300 रुपये हा नफा झालेला आहे. म्हणजे हा व्यवहार नफ्याचा आहे. म्हणजे माझं जे आता उत्तर येईल ते नफ्यामध्ये असणार, शेकडा नफा माझा मिळणार. पण मला विचारलं आहे शेकडा नफा, पण शेकडा नफा कसा काढायचा, तर आपल्याला माहीत आहे की शेकडा नफ्याचं सूत्र आहे, किंवा तुम्ही कॉमन सेन्सनं काढू शकता. तर शेकडा नफा बरोबर नफा म्हणजे निव्वळ नफा भागिले किती रुपयेवर झाला, त्याला आपण खरेदी म्हणतो, आणि गुणिले 100, कारण शेकडा काढायचा आहे.
मग आता मला माहीत आहे की नफा झाला किती 300 रुपये. किती रुपयावर झाला आहे तर किती रुपयावर झाला आहे म्हणजे त्यानं खरेदी करायला किती किंमत घालवली, किती पैसे घालवले. तर गाईसाठी त्यानं घालवल्यात 7,500, म्हशीसाठी घालवल्यात 10,000, म्हणजे एकूण त्यानं 17,500 रुपये म्हणजे 17,500 रुपये खर्च केलेले आहेत, म्हणजे खरेदी केलेले आहेत. म्हणजे हे 10,000 आणि हे गाईचे 7,500 आणि त्याला गुणिले 100. आता जे काही आपलं कॅल्क्युलेशन होईल ते आपलं उत्तर असेल. मग आता करूया, भाग लावूया. ह्या 2 शून्याला ह्या 2 शून्य निघून गेल्या. आता आपल्याला भाग लावायचा आहे. आता इथं भाग लावते बघा, 100 आणि 175 याला मी भाग लावते. 25 भाग लागतो. 25 चोक 100 आणि 25, आता इथं 25 लावतो. 25 सत्ता पावणे 200. 25 भाग लावायला लक्षात घ्या. आता वर आलं 4 त्रिकोण 12, म्हणजे वर आहे 12 आणि खाली आहे 7. आता हे 12/7 हे उत्तर माझं बरोबर आहे टक्के, पण त्याने कुठल्या रूपात दिलं आहे ते महत्त्वाचं, कारण हा आहे अपूर्णांक. बरं त्याने जर पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिला असेल तर तसं उत्तर आपल्याला पुढं कंटिन्यू करावं लागेल, किंवा जर दशांश अपूर्णांकात पण आपण काढू शकतो. पण पर्याय काय दिला आहे ते पाहायचं. तर सगळे पर्याय दिले आहेत ते पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये दिल्यात, त्यामुळे ह्याचं रूपांतर मी पूर्णांकयुक्तमध्ये करतो. मग 7नं 12ला जवळचा भाग बसेल 7 एके 7. 7 एके 7, 12तून 7 गेले 5 राहिले आणि 5/7 म्हणजे आपलं फायनल उत्तर आहे 1.5/7%. म्हणजे या व्यवहारामध्ये राजूला 1.5/7% नफा झाला. मग आता मी पर्याय वाचतो. पहा, पर्याय नंबर 1 आहे 1.5/7 म्हणजे हेच उत्तर आहे पर्याय नंबर 1. त्यानंतर पर्याय नंबर 2 दिला होता 2.5/7. पर्याय नंबर 3 दिला होता 3.5/7 आणि पर्याय नंबर 4 दिला होता 4.5/7. म्हणजे 5/7 हे प्रत्येकालाच ठेवलेलं आहे पर्यायामध्ये, फक्त पूर्णांक बदललेले आहेत 1, 2, 3 आणि 4 असे केलेले आहेत. पण यातलं योग्य उत्तर आहे 1.5/7. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न काय पहा, जर एका संख्येच्या 25% हे 150 असतील तर त्या संख्येच्या 125% किती, असा प्रश्न विचारला आहे. म्हणजे एक संख्या आहे ती आपल्याला माहीत नाही आहे, पण तिचं 25% जर घेतलं तर त्याची किंमत असते 150. तर त्याच संख्येचं 125% म्हणजे किती, असा प्रश्न विचारला. एकदम सोपा प्रश्न आहे, असेच प्रश्न असतात. तर आपण काय करायचं, ती संख्या माहीत नाही आहे, ती संख्या जर मी x आहे असं समजलो तर काय होईल बघा, x गुणिले याचं 25% म्हणजे 25/100. कारण टक्के म्हटलं की छेद 100 येतो. म्हणजे हे आहे त्या संख्येचं 25% आणि याची किंमत किती येते ती त्यांनी सांगितलं आहे 150 येते. पण मला प्रश्न असा विचारला आहे की जी ती संख्या आहे तिचं 125% किती. मग मी लागलीच हिचं 125% काढतो ना, म्हणजे 125/100. टक्के म्हटलं की छेद 100. जर आता फक्त एकदाच कॅल्क्युलेट करू आणि एक्सची किंमत काढू. मग आता मी काय करतो, इथं भाग लावत न बसता एक्स बरोबर एक्स इकडे ठेवतो. हे सगळं इथं आहेच. पहिलं 150 गुणिले 125 भागिले 100. आता हे 100 तिकडे गेलं वरती गेलं, म्हणजे 100 खाली होतं वरती गेलं, आणि हे 25 वरती होतं ते या बाजूला आलं की खाली येईल, म्हणजे छेदाला होईल. चला आता फक्त आपण एकदाच कॅल्क्युलेशन म्हणजे जे काय भाग लागतो तो भाग लावायचा, जे आपलं राहिलं असेल ते उत्तर असेल. बघूया भाग काय लागतोय. 25 भाग लावतो पहा. 25 एके 25, 25 सक्क 150, 6चा भाग लागला. परत या 100ला हे म्हणजे 100ला 100 गेले, म्हणजे 200ला 200 गेल्या म्हटलं काय, 100ला 100 गेले काय, म्हणजे आता आपलं उत्तर आहे 6 गुणिले 125. आता फक्त हा गुणाकार करायचा आहे, म्हणजे 125 गुणिले 6 गुणाकार करतोय मी. 6 पंचे 30, 0 आले 3, 7 12 आणि 3 1505, आले 1 आणि 6 के 6 आणि 1 7, म्हणजे आपलं उत्तर आहे 750. आता मी पर्याय वाचतो. पहिलाच पर्याय दिला होता 750, पर्याय नंबर 2 दिला होता 800, पर्याय नंबर 3 720 आणि पर्याय नंबर 4 700. तर त्यानंतर बघूयात पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. आता हा प्रश्न काय पहा, 3 वर्षासाठी 20,000 रुपयेवर दर साल 8% दराने चक्रवाढ व्याजाची रक्कम किती, असा प्रश्न विचारला आहे. आता चक्रवाढ व्याजाचा नियम आपल्याला माहिती आहे, म्हणजे जिथं व्याजावर व्याज घेतलं जातं
त्याला आपण चक्रवाढ व्याज म्हणतो. सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हा फरक तुम्हाला माहीत आहे. तर आता हे उदाहरण सोडवताना आपण 2-3 पद्धतीनं सोडवू शकतो. त्यातली एक पद्धत मी घेतो, म्हणजे जे आपण हायस्कूलला असताना जे काही चक्रवाढ व्याजाचं सूत्र शिकलो आहे त्या सूत्रानेही गणित सोडवता येईल. त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स पद्धतीनं आपण डायरेक्ट गुणाकार करू शकतो. तर ते सूत्र आहे रास काढण्याचं. ए बरोबर पी कंसात 1 अधिक आर भागिले 100 कंसाचा n घात. हे सूत्र आहे की ज्यानं आपण चक्रवाढ व्याजानं येणारी रास काढत असतो. रास म्हणजे मुद्दल अधिक व्याज असं. मग आता इथं आरची किंमत त्यांनी दिलेली आहे आपल्याला. n म्हणजे मुदत, तर मुदत पण दिलेलीच आहे. पी म्हणजे मुद्दल पण दिलेलीच आहे. आता हे सूत्र न वापरता मी काय करतो, तर ह्या सूत्राने ते येणारच आहे. मग आता मी सरळ करत जातो. समजा 20,000 रक्कम आहे. पहा आता मी काय करतोय, ह्या 20,000चं पहिल्या वर्षी 8% दरानं किती पैसे होतील. मग नुसतं व्याज काढायचं असेल तर 8/100 करावं लागेल. पण 8% व्याज लावून एकूण रक्कम किती होईल हे जर काढायचं असेल तर 100चे 108 होणार आहेत, म्हणजेच 108/100. हे झालं वर्ष नंबर 1. म्हणजे पहिल्या वर्षी एवढी रक्कम होणार. ही रास आहे बरं का, म्हणजे आपल्याला व्याज विचारलं आहे, आपण पहिल्यांदा रास काढू आणि मग त्याच्यातून मुद्दल वजा केली की आपल्याला ते आवश्यक ते व्याज मिळणार आहे. हे पहिल्या वर्षाचा सीन आहे. परत दुसऱ्या वर्षी ह्याच्यावरती 8% व्याज आहे, म्हणजे 108/100. परत हे झालं दुसरं वर्ष, कारण 3 वर्ष पैसे वापरलेले आहेत. 3 वर्षाचं आपल्याला व्याज विचारलेलं आहे. म्हणजे पुन्हा एकदा तिसरं वर्षाचं असेल. हे आता ही मुद्दल होईल. आता पुन्हा त्याच्यावरती 8% व्याज, म्हणजे 108/100. आता ह्याचं जे उत्तर येईल ती माझी येणार आहे ती रास असणार आहे, म्हणजे व्याजासह होणारी रक्कम आहे. आणि मग त्यातनं फक्त व्याज विचारलं असेल तर मग आपल्याला मुद्दल वजा करावी लागेल. पहिल्यांदा याचं उत्तर आपल्याला काढावं लागेल. तर आता मी भाग लावून सोपं करतो. तर पहा, ह्या 2 शून्याला ह्या 2 शून्य घालवल्या मी इकडच्या. परत या 2 शून्याला मी या 2 शून्य घालवल्या. तात्पुरतं हे 100 मी तसंच ठेवतो, किंवा तुम्ही 100नं 108ला भाग लागतोय आपण लावू शकतो. 25नं भाग म्हणजे 4ने भाग लागेल, तर 4 दुणे 8 राहिले 2 20 झाले. 4 पंचे 20 म्हणजेच 25 चौक 100. आणि इथं 4ने भाग लावला, 4 दुणे 8 राहिले 2 28 झाले. 4 सत्ते 28. आता 25नं काय वरती कुठं भाग लागत नाही, कारण इथं 2 आहे, इथं 108 आहे, 108 आहे, 27 आहे आणि छेदाला 25 आहे. आता काही उदाहरणामध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन हे अटळ असतं, पण तिथं आपल्याला मोठे गुणाकार करावेच लागतात, त्याला पर्याय नाही. तर आता बघूया, हे 2 तसंच ठेवतो मी. आता मला विचार करायचा ह्या 108 गुणिले 27 करायचा आहे. पहिल्यांदा मी काय करतो, तर 108 गुणिले 108 म्हणजे 108चा वर्ग आहे. आता इथं जाता जाता उदाहरण आलं आहे म्हणून तुम्हाला अशा मोठ्या 3 अंकी संख्येचा वर्ग कसा करायचा फास्टमध्ये हे तुम्हाला मी इथं सांगणार आहे. परंतु हा जो टॉपिकचा जो व्हिडिओ असेल, म्हणजे ज्या आमच्या चॅनलवर तुम्हाला कुठंतरी वर्ग आणि वर्गमूळ हा जर टॉपिकमध्ये ह्या वर्ग करण्याच्या ज्या टेक्निक्स आहेत, अनेक इतर प्रकारच्या टेक्निक्स आहेत, तर त्या टेक्निक्स तुम्हाला दिलेल्या आहेत, तोही व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे. तर इथे मी तुम्हाला 108 ह्या संख्येचा वर्ग तोंडी जलद गतीनं कसा करायचा हे तुम्हाला मी सांगतोय. तर काय करायचं, तर आता ही संख्या 100च्या जवळ आहे. 100 हा जर पाया धरला तर 100पेक्षा 108 म्हणजे 100पेक्षा 8 जास्त आहे, म्हणजे 100ला 8 जास्त आहे, नंतर यात पुन्हा 8 मिळवा, म्हणजे अधिक 8 करायचं. तोंडी गुणाकार आहे बघा. मग आता ही बेरीज करायची. 8 8 1606, हा चाराला 1 1 116, म्हणजे 108 मध्ये 8 मिळाला 116 येणार. आता जे 8 तुम्ही जादा होतं त्याच 8चा वर्ग करा. मग 8चा वर्ग किती येईल, 8 64. मग 64 ही 2 अंकी संख्या आहे आणि 100 हा पायासुद्धा 2 शून्याचा आहे, म्हणजे आहे तसं 64 इथं लिहा. म्हणजे तुम्हाला ह्या 108चा हा वर्ग असेल, 108चा वर्ग आहे 116 64, म्हणजे हे त्याचा वर्ग झाला. मी आता इथं डायरेक्ट लिहितो, म्हणजे तो वर्ग तुम्हाला मी करून दाखवला. 116 आणि 64, म्हणजे जर तुम्ही 108 गुणिले 108 हा जर गुणाकार केला तर तुम्हाला हा गुणाकार मिळेल 116 64. म्हणजे आता ह्या दोघांचा गुणाकार झाला. अजून हे 27 आहे, हे 27 पुढे ठेवून तसंच, आणि भागिले 25 आहे. आता याचं उत्तर आपल्याला काढायला अजून आपल्याला गुणाकार करायचा आहे. आता मला ह्या 2 गुणायचं आहे, परत त्याला 27 गुणायचं आहे. तर मी काय करतो, पहिल्यांदा 27 आणि 2 यांचा गुणाकार करतो, म्हणजे 27 दुणे 54 होईल. 54 गुणिले हे तुमचं आहे ते 116 आणि 64.
जे छेद 25 आहे त्याचा विचार नंतर करूयात, कारण आपल्याला पूर्ण काढून मग 25नं भाग लावायचा आहे. आता वरचा गुणाकार करायचा आहे. तर आता इथं 2 अंकी संख्या आहे आणि इथं 5 अंकी संख्या आहे आणि त्यांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. तर ज्या काही ट्रिक्स तुम्ही कदाचित काही ट्रिक्स तुम्ही पाहिलेही असतील, परंतु त्या ट्रिक्स त्या वेळेला लागू पडतात की त्या समान अंकी संख्या असल्या की मग ती ट्रिक्स लागू पडती. मग ते ट्रिक्स लक्षात ठेवण्यापेक्षा काही ठिकाणी सरळ मार्गे कॅल्क्युलेशन करणं उत्तम, कारण उत्तर चुकवायचं नाही आपल्याला, काही करून आपलं उत्तर बरोबर आलं पाहिजे. त्यामुळं आता हा गुणाकार मी तुम्हाला करून दाखवतो. आपण बाजूला करूया, हा गुणाकार करूया. म्हणजे 116 आणि 64 गुणिले 54. 116 64 गुणाकार लिहितो इथं. 116 64 गुणिले 54. आता मी गुणाकार करतोय आपल्या पारंपरिक पद्धतीनं मी गुणाकार करतोय. तर पहा, 4 गुणिले 4 4 चौक 16, 6 4 1 6 चौक 24 आणि 1 25, 5 4 2 6 चौक 24, 24 आणि 2 26, 4 2 4 1 4 आणि 2 6 आणि 4 1 4. त्यानंतर ह्या 4 गुणल्याबद्दल आपण 0 देतो किंवा फुली मारतो. त्यानंतर आपण या 5 गुणतो, 5 चौक 20 असे 0, 4 2. नंतर 6 5 30, 30 आणि 2 32 असे 2, 4 3. परत एकदा आहे म्हणजे 5 6 30, 30 आणि 3 33 असे 3, 4 3, 5 1 5 आणि 3 8 आणि 5 1 5. म्हणजे त्यांची बेरीज होईल, म्हणजे आपल्याला मिळेल 6 5 5, 6 2 8, 6 3 9, 8 4 12 2, 4 1, 5 1 6. म्हणजे 62 98 56 हा गुणाकार याचा येतो. म्हणजे हा गुणाकार आहे 62 98 56 आणि त्याला अजूनही आपल्याला 25नं भागायचं आहे. आता हा भागाकार करत जायचं. आता मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की आता इथं भागाकार आला तर हा भागाकार आपण असा आडवा करू शकतो, पण परीक्षेच्या वातावरणामध्ये ती चुकण्याची दाट शक्यता असते. तर आपण काय करायचं की तो भागाकार चुकता कामा नये, कारण ज्यावेळेला तुम्ही पर्यायामध्ये उत्तर चेक करायला जाणार आहात त्यावेळेला जर चुकला भागाकार थोडा तर चुकीचं उत्तरसुद्धा त्या पर्यायामध्ये असतं आणि मग कदाचित आपल्याला बरोबर आहे असं वाटतं, पण ते उत्तर नसतं. तर त्यासाठी व्यवस्थितपणे भागाकार हा करायचा. मी इथं तुम्हाला बाजूला करून दाखवतो की काही ठिकाणी आपल्याला हे गुणाकार भागाकार करावेच लागतात, प्रत्येक ठिकाणी शॉर्टकट नाही चालत. तर आता ह्या उदाहरणाला काही नाही, आता आपण सरळ भागाकार करूया. म्हणजे मी असाही भागू शकतो 25 1 25, हां म्हणजे 25 50 62मधून 50, पण तिथं चूक होण्याची शक्यता दाट असते, लक्षात घ्या. मोठी संख्या असेल तर सरळ भागाकार करायचा, म्हणजे अजिबात मिस्टेक होत नाही. मग आता मारतोय बघा 62 98 आणि 56 आणि त्याला भागायचं आपल्याला 25नं. मग आता 25नं भागायचं आहे तुम्हाला. जर भागाकार, आता बघा तुम्हाला यातलं मी दुसरा सॉफ्ट कॉर्नर सांगतोय. म्हणजे आता हे मी मांडलं, मी भागाकार करून दाखवणार नाही, हां, पण तुम्हाला मी मार्ग दाखवणार आहे की भागाकार कसा करायचा. आता तुम्ही म्हणाल सर आता हे एवढा भागाकार करायचा आमचा बराच वेळ जाणार. मग या ठिकाणी जर तुम्हाला असं भागाकार आला तर काय करायचं पहा. ज्या वेळेला तुम्हाला जर 25नं भागायचं आहे ना, 25नं, तर हे पहा इथं मी काय मांडतोय पहा. हे तर मी मांडून ठेवलं, मी भागाकार करत नाही, पण आता उत्तर काढायचं आपण. हां, तर पहा काय करायचं, म्हणजे लॉजिक ज्याला म्हणतो आपण, जी आपली सदसद विवेक बुद्धी असती त्याचा तिथे वापर करायचा. आता मला कळते की जर का छेदाला जर 0 असल्या, म्हणजे एकावरती काही 0 असतील तर भागाकार करणं सोपं जातं, कारण तेवढं घरावर पॉईंट द्यायचा आहे. पण छेदाला तर 25 आहे, पण मी माझ्या अपूर्णांकाच्या किंवा गणिताच्या नियमाप्रमाणे ह्या 25चं रूपांतर 100मध्ये करू शकतो, 1000मध्ये करू शकतो, नाही का. म्हणजे जर का मी याला वर पण 4नं गुणलं आणि खाली छेदाला पण 4नं गुणलं तर खाली 25 चौक 100 येईल. आणि ज्या वेळेला मला 100नं भागायचं असेल त्यावेळेला फक्त मला 2 घरावर पॉईंट द्यायचा आहे. मग आता 25नं या संख्येला भागणं सोपं का या संख्येला 4नं गुणणं सोपं? कुठलं सोपं वाटतं पहा. 4नं गुणणं सोपं आहे ना, कारण 4चा पाडा आपल्याला येतो. म्हणजे 4नं गुणून जे उत्तर येईल त्याच्यावर फक्त 2 घरावर पॉईंट दिले की झाला माझा भागाकार तयार. मग जरी भागाकार केला तरी तोच येणार आहे. मग आता मी तर गुणाकार करतोय, म्हणजे ह्या 4नं ह्याला म्हणतोय. हे 4 छेद 4 का लिहिलं लक्षात आलं, कारण मला इथे छेद 100 करायचा होता. जर छेद 100 असता तर मला भागणं सोपं गेलं असतं, म्हणून मी छेद 100 केला. मग आता ह्याला 4नं गुणल्यावर छेद 100 होतोय, मग मला नियमानुसार गेलो तर अंशाला पण 4नं गुणलं पाहिजे, मग मी गुणतोय. मग आता गुणाकार मी इथं मारतोय, इथला गुणाकार इथं मारतो पहा. तर 4नं इथं गुणतोय. 4 सक्क 24, 4 2, नंतर 4 5 20 आणि 2 22,
ह्याच्यावर आले 2, 8 चौक 32 आणि 2 34 असे 4, ह्याच्यावर आले 3, त्यानंतर 4 नवे 36, 36 आणि 3 39, ह्याच्यावर आले 3, नंतर 4 दुणे 8, 8 आणि 3 11 असे 1, ह्याच्यावर आले 1 आणि 6 चौक 24 आणि ह्याच्या 1 25, म्हणजे 25 19 424 हा 4 गुणल्यानंतर गुणाकार आला आणि इथं खाली गुणल्यानंतर तो जो गुणाकार आला तो आला 25 चौक 100. आणि आता मला 100 भागायचं आहे, मग मला भागाकार करायची गरजच नाही आहे. 2 शून्य आहेत, 2 घरावरती पॉईंट देणार म्हणजे माझं उत्तर असेल 25 19 4.24. कारण का इकडून 2 घरावर पॉईंट दिला तर पॉईंट दिला. आता ही जी रक्कम मला मिळाली ही रक्कम आहे रास आहे, रास म्हणजे व्याजासह येणारी रक्कम आहे ती. मग आता आम्हाला प्रश्नात काय विचारले, प्रश्नात विचारले व्याज किती, व्याज. मग आता जर रास विचारली असती तर हे माझं उत्तर आहे, पण मला व्याज विचारले म्हणजे ह्याच्यातून मला मुद्दल वजा करावी लागेल आणि मग मी मुद्दल वजा करतो. म्हणजे ह्यातनं वजा मुद्दल 20,000 वजा केली, 20,000 1 2 3 म्हणजे 20,000 झालं. 0.00 म्हणूया चालेल, म्हणजे एकाखाली एक मांडण्यासाठी. आता करूया 4 असे 4 2 असे 2 पॉईंट तसाच, 4 तसंच, 9 तसंच, 1 तसंच, 5 तसंच, 2 ला 2 गेले 0 म्हणजे माझं उत्तर आहे 5194.24 म्हणजे 5,194 रुपये 24 पैसे ही व्याजाची रक्कम असेल. मी आता पर्याय वाचतो. तर पहा पर्याय काय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे 5194.24 रुपये म्हणजे आपलं हे उत्तर आहे, तेच उत्तर आहे. त्यानंतर 2 नंबरचा पर्याय दिला होता 5,234 रुपये. 3 नंबरचा पर्याय दिला होता 4,567 रुपये आणि 4 नंबरचा पर्याय दिला होता 4,325.82 रुपये. आता पाहूयात पुढचं उदाहरण, उदाहरण क्रमांक 8. हा प्रश्न काय पहा, सोपा प्रश्न आहे. रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून मालिका पूर्ण करा. मी मालिका लिहितो, मग आपण हा प्रश्न सोडवूया. तर बघूया, मी आकडे लिहितो आहे बोर्डवरती. एक मालिका दिलेली आहे आपल्याला, एक रिकामी जागा दिलेली आहे आपल्याला आणि रिकाम्या जागेत काय येईल हा प्रश्न विचारलेला आहे. तर पाहूयात रिकाम्या जागी काय येते ते. तर प्रश्न असा दिला 2 3 5 2 3 5 अंतर ठेवून लिहितो म्हणजे मला तुम्हाला समजावून सांगण्यासाठी, कॅल्क्युलेशन करण्यासाठी. त्यानंतर रिकामी जागा, त्यानंतर 17 आणि त्यानंतर आहे 33. आता ही गाळलेली जागा आपल्याला भरायची आहे. आता पाहूया काय लिंक आहे, ते कॉमा आहे म्हणजे 2 3 5 रिकामी जागा. तर रिकाम्या जागेत काय हा आपल्याला प्रश्नात विचारले. मग आपण काय करायचं, या संख्येच्याकडे पाहिल्यानंतर त्यांच्यामध्ये काय नातं दिसतंय का, काय रिलेशन आहे का. तर बघा ना, सरळ मला दिसतं जर मी ह्या 2ला गुणिले 2 केलं तर येईल 2 दुणे 4 आणि 4मधून जर 1 वजा केलं तर मला मिळतं आहे 3 आणि तेच 3 इथं दिलेलं आहे. म्हणजे मागच्या संख्येची दुप्पट करून त्यातून 1 वजा केलं की पुढची संख्या मिळते. मग तीच लिंक इथं आहे का बघूया. मग आता बघा, ह्या 3ला मी 2 गुणलं म्हणजे 3 दुणे 6 झालं आणि त्यातून 1 वजा केलं म्हणजे 6मधून 1 गेलं म्हणजे 5 म्हणजे मला पुढची संख्या मिळाली. मग आता साहजिकच आहे की हो, मग तीच सिस्टीम मला 5ला असणार आहे. म्हणजे मी काय करणार, तर ह्या 5ला 2 गुणणार आणि त्यातून 1 वजा करणार म्हणजे 5 दुणे 10 वजा 1 बरोबर 9 म्हणजे माझी पुढची जी संख्या असेल गाळलेली जागा जी असेल ती 9 असेल. तिथं मी चौकटीत लिहितो म्हणजे इथं गाळलेली जागा होती ती 9. आता हीच जर आपण सिरियल पुढं कंटिन्यू केली तरीसुद्धा मॅच होईल, होते की नाही बघूया. पहा, ह्या 9ला पुन्हा मी काय करणार आहे, तर ह्या 9ला मी करणार आहे 2 गुणाकार म्हणजे 9 दुणे 18 आणि 18मधून 1 वजा केलं की 17 येतं. तीच माझी पुढची संख्या आहे. मग आता तीच लिंक पुढं असेल म्हणजे पुन्हा मी जी 17ची मी दुप्पट केली, 17 गुणिले 2 केलं तर 34 येईल आणि 34 वजा 1 केलं तर 33 येईल म्हणजे पुढचं नंबर 33 आहे. म्हणजे हीच मालिका पुढं 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 सरकत आहे. फक्त आपल्याला गाळलेल्या जागेची किंमत हवी होती, ती आपण काढली. त्याचं उत्तर आहे 9. त्याचे पर्याय वाचतो. पर्याय नंबर 1च दिला होता 9. त्यानंतर पर्याय नंबर 2 आहे 256. पर्याय नंबर 3 456.
आणि पर्याय नंबर 4 352 असे पर्याय होते. यातला पहिला पर्याय हे याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. हा सुद्धा सरळ व्याज चक्रवाढ व्याजाचा प्रश्न आहे. पहा प्रश्न वाचतो. रमेशला दरमहा 8,000 रुपये व्याज कमवायचे आहे. व्याजाचा दर हा दर साल 10% प्रमाणे आहे, पण ते दरमहा देऊ केले जाते, तर खालीलपैकी कोणत्या रकमेची गुंतवणूक त्याने केली आहे असा प्रश्न विचारला आहे. आता हा प्रश्न तसा दिसायला आकडे मोठे दिसतात, म्हणजे 8,000 रुपये त्याला दरमहा व्याज मिळालं पाहिजे आणि व्याजाचा दर आपल्याला दिला आहे, तर किती रक्कम त्यानं गुंतवावी असा प्रश्न विचारला आहे. तर इथं मला जर पटकन उत्तराकडे जायचं असेल, म्हणजे ज्या वेळेला तुमच्या हाताखालून अनेक प्रकारची भरपूर उदाहरणं सोडवून जातील, तेव्हा प्रश्न समोर आल्या तुमचा मेंदू लगेच सांगेल की इथं काय करायचं आहे आणि मग जवळचा मार्ग कुठला आहे. तर इथं मी आता पर्याय पण लिहिणार आहे, म्हणजे मी या प्रश्नाचे पर्याय मुद्दाम लिहितोय, म्हणजे पटकन उत्तर कसं काढायचं हे तुम्हाला क्लिक व्हावं म्हणून. तर पहिला पर्याय दिला आहे 64,000. पहिला पर्याय दिला आहे 64, 1, 2, 3, 4. पर्याय नंबर 2 आहे. पुढचा पर्याय आहे 80,000. 8 लाख आहे, म्हणजे 80 वरती 5 शून्य आहेत, 1, 2, 3, 4 आणि 5, म्हणजे 8 लाख आहे ते 8 लाख. त्यानंतर तिसरा पर्याय आहे 9,60,000. 9,60,000 रुपये प्रत्येकाला आहे, त्याचा काय जास्त इश्यू नाही आहे. आणि चौथा पर्याय दिला आहे तो आहे 10 लाख, जे एकावरती 6 शून्य रुपये. आता यामधली एक मुद्दल आहे की ती मुद्दल जर त्याने ठेवली, म्हणजे रमेशनं जर बँकेत ठेवली आणि जर त्याला 10% व्याज बँक देत असेल, तर त्याला दरमहा किती रुपये मिळायला पाहिजेत व्याजाचे? 8,000 रुपये मिळायला पाहिजेत असं म्हटलंय ना प्रश्नामध्ये. ते महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. म्हणजे प्रश्नात काय ठरवलं त्यांनी, तर त्यांनी सांगितलं की दरमहा 8,000 रुपये व्याज कमवायचं आहे त्याला, म्हणजे त्याला दरमहा न चुकता 8,000 रुपये व्याजाचे मिळाले पाहिजेत. मग व्याजाचा दर पण आहे 10%, मग रक्कम किती ठेवायची, मग आता तेच आपल्याला शोधायचं आहे. मग आता आपण बघूया की मला माहीत नाही आहे की ह्यातल्या कुठल्या रकमेनं तेवढं व्याज होणार आहे, म्हणजे ते वर्षावरती आपल्याला ते व्याज गेलं पाहिजे. मग आता काय करायचं माहिती आहे का, जर इकडं पाहता, जर समजा महिन्याला 8,000 रुपये त्याला व्याज मिळायला पाहिजे, बरोबर, मग वर्षाला व्याज किती मिळायला पाहिजे? वर्षाला व्याज किती मिळायला पाहिजे? तर महिन्याला 8,000 म्हटलं तर 8,000 गुणिले 12, 12 8 96 झालं. हे 96 बघा, म्हणजे 12 8 96 वरच्या 3 शून्य, म्हणजे 96,000 रुपये त्याला व्याज मिळायला पाहिजे. आता 96,000 व्याज मिळायला पाहिजे. इथं 9,60,000चा पर्याय आहे, 10% व्याजाचा दर आहे. जर मी ह्याचं 10%ने व्याज काढलं, कारण संख्या तीच आहे ना, मग फक्त 96 वरती किती शून्य आहेत? 4 शून्य आहेत. हां, मला व्याजासाठी किती शून्य पाहिजे? 3 शून्य पाहिजे. ह्याचं जर 10% काढलं तर 10/100, मग ह्या शून्याला ही गेली, हिला ही गेली, आलं का 96,000. म्हणजे माझं उत्तर आहे 96. म्हणजे ही रक्कम किती आहे? 9,60,000 रुपये त्यानं ठेवायला पाहिजेत. मग तेवढे ठेवले की त्याला वर्षाला 96,000 व्याज मिळणार. आणि जर वर्षाला 96,000 मिळाले तर मग महिन्याला 8,000 मिळणार, आणि आपल्याला महिन्याला ते 8,000 मिळायला पाहिजेत अशी अट घातली होती. त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3, 9,60,000 रुपये. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न असा आहे, प्रश्न क्रमांक 10. 21 + 42 + 63. लिहितो बोर्डवरती प्रश्न, सोपे रूप द्यायचा प्रश्न आहे हा, गुणोत्तर प्रमाणचा. तर प्रश्न असा आहे 21 + 42, 21 + 42 + 63, आणि याचे सोपे रूप काय, हा गुणोत्तर प्रमाणाचा प्रश्न आहे. त्याचेही तुम्हाला टॉपिक जो आहे, त्याचे मूळ बेस, त्याचे कन्सेप्ट, त्याची उदाहरणं, त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील. तर तुम्हाला एखादा टॉपिकचं शंका असेल किंवा बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसतील तर तुम्ही ते पाहू शकता. तर बघूया, ह्याला सोपे रूप द्यायचं आहे, म्हणजे अशी संख्या की त्या संख्येनं सगळ्याला भाग जावा, म्हणजे लहानात लहान तिचं रूप करायचं आहे. तिला सोपे रूप द्यायचं म्हणजे लहानात लहान रूप करायचं. मग आता ही संख्या, सगळ्या संख्या कोणाच्या पाड्यात आहेत ते मला दिसतंय की 21, 42,
आणि 63. आता ज्याला 21ची पट माहिती आहे ना तो डायरेक्ट लिहिल 21 एके 21, 21 दुने 42, 21 त्रिक 63. पण समजा हे नाही लक्षात आलं तरीसुद्धा टेस्ट वापरून एवढं तरी कळते की बाबा सगळ्याला 3 भाग बसतोय. मग आता 3 भाग लावला, ह्याला 3 लावतो बघा 3 भाग लावला 3 7 21, ह्याला 3 लावला 3 एके 3 आणि 3 चौक 12, ह्याला 3 लावला 3 दुने 6 3 एके 3. आता पुन्हा कळते आपल्याला 7 14 21 आहे, 7 ने भाग लागतो 7 एके 7 7 दुने 14 आणि 7 त्रिक 21. म्हणजे संपला. आता भाग लावण्याची कॅपॅसिटी संपली. म्हणजे माझं उत्तर आहे 1 2 3. हे त्याचं सोपे रूप आहे. आता बघूया पर्याय काय दिल्यात. तर पहिला पर्याय दिला होता 1 2 3, दुसरा पर्याय दिला आहे 2 4 6, तिसरा पर्याय दिला आहे 1 4 9 आणि शेवटचा म्हणजे चौथा पर्याय दिला आहे 1 3 6. म्हणजे यातला पर्याय नंबर 1 हे उत्तर बरोबर आहे. हा गुणोत्तर प्रमाणावरचा प्रश्न होता.